नमस्ते. मी डॉक्टर प्रवीण पाटील, कृष्ण कल्याण आयुर्वेद कावीळ चिकित्सालय मोडलीमधून बोलतो आहे. तर मी कावीळची प्रॅक्टिस करतो. कावीळची प्रॅक्टिस करत असताना असंच एक माझ्याकडे बारामतीहून सूरज देवकते हा पेशंट आला. त्याला जॉन्डिस होता प्लस हिपॅटायटिस बी हा आजार होता आणि तो माझ्याकडे येण्याच्या अगोदर 1 महिना ते 1.5 महिना बारामती इतर ठिकाणी पण त्याने ट्रीटमेंट घेतली. सॅटिस्फाय रिझल्ट भेटला नाही. पाहुण्या थ्रू त्याला माझं कॉन्टॅक्ट भेटला आणि तो डायरेक्ट माझ्याकडे आला. त्यावेळेस मी थोडंसं काउन्सिलिंग केलं. अगोदर आपण लिव्हर फंक्शन व्यवस्थित करू आणि नंतर हिपॅटायटिस बी रिकवर होईल. तर पहिल्या 2 महिन्यामध्ये त्याचं लिव्हरचं फंक्शन प्रॉपर नॉर्मल झालं. त्याच्यानंतर 4 महिने लागले आम्हाला हिपॅटायटिस बी निगेटिव्ह येण्यासाठी. तर थोडासा सूरजकडूनच अनुभव घेऊ किती दिवसामध्ये आणि कशी ट्रीटमेंट घेतली आणि हिपॅटायटिस बी निगेटिव्ह किती दिवसामध्ये आला. नाव सांगा. माझं नाव सूरज देवकाते आहे. मी मूळचा बारामतीचा आहे, बारामती मेकळी. मला हेपेटायटिस बी मी प्लस जॉन्डिस हे झालं ऑगस्टमध्ये. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान 1-1.5 आठवडा मी बारामतीच्या दवाखान्यात ॲडमिट होतो. तिथे काय प्रॉपर असं ट्रीटमेंट काही चालू नव्हतं आणि प्लस मला फक्त सलाईन्स थ्रू चालू होतं. प्रॉपर मेडिकेशन काही चालू नव्हतं. मेडिकेशन चालू नव्हतं म्हणून कावीळ खूप वाढली, शरीर पिवळं पडायला चालू झालं, पूर्ण डोळं आणि शरीर माझं पिवळं पडायला. मग आमच्या पाहुण्या थ्रू आम्हाला कळालं की मोडणीमध्ये टेंभुर्णीमध्ये एक दवाखाना आहे कावीळ स्पेशलिस्ट. तिथे डॉक्टर प्रवीण पाटील भेटले. तिथं त्यांनी काउन्सिलिंग केलं प्रॉपर. आधी काही माझं एवढं काय हे नव्हतं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं हे नव्हतं. बट नंतर हळूहळू जिथे बॉडी रिकवर होत चालली तिथून पुढून मी जे त्यांनी सांगितले पथ्य पाळले, सगळं मेडिसिन्स खात होतो. प्रॉपर टू प्रॉपर टाईम टू टाईम त्यांना व्हिजिट दिले. 2-3 महिने असे गेले, असे 4 महिने माझे इकडे यांच्याकडे गेले. तिथून माझं लिव्हर कंट्रोलमध्ये आलं आणि तिथून पुढून आजच्या तारखेत माझं हेपेटायटिस बी निगेटिव्ह आलं. म्हणजे आज 5 तारीख आहे, 5/1/2025ला हिपॅटायटिस बीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. आता ह्या जर्नीमध्ये प्रत्येक वेळेस टेस्ट केलं ना हिपॅटायटिस बी टेस्ट वगैरे किती वेळेस केली आतापर्यंत? 3 वेळा झाली. 3 वेळेस पॉझिटिव्हच होते. 3 वेळा पॉझिटिव्ह होती. ओके. तर असे जर रिझल्ट पाहिजे असतील सूरजसारखे तर आमच्याकडे असंख्य पेशंट आहेत जे की हिपॅटायटिस बीचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. बाय प्रूफ रिपोर्ट पण आम्ही देतो आणि असा जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही अवश्य कृष्ण कल्याण आयुर्वेद कावीळ चिकित्सालय मोडणीमध्ये भेटा. थँक्यू. सूरज ज्यावेळेस माझ्याकडे आला होता फर्स्ट टाईम त्यावेळेस हे रिपोर्ट्स घेऊन आला होता. त्याच्यासाठी त्याला ट्रीटमेंट पाहिजे होती. तर हे हिपॅटायटिस बी पॉझिटिव्हचे रिपोर्ट्स आहेत. प्लस त्यानं वेगवेगळ्या टेस्ट केल्या होत्या. हिपॅटायटिस बी HBV PCR ही केलेला होता जे की त्याला ट्रीटमेंटसाठी मदत होणार होती. हिपॅटायटिस बी नंतर त्यानं लिव्हर फंक्शन टेस्ट ही केली होती, तीही खूप डिस्टर्ब होती. नंतर USG पण केलेला आहे. USGमध्ये पण लिव्हर एनलार्जमेंट आहे, प्लस गल ब्लॅडरवरती इन्फेक्शन आहे, सूज आहे. हे किट आहे. मग प्रूफसाठी पॉझिटिव्ह निगेटिव्हचं दाखवत आहे मी. 4 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये सूरजचा प्रॉपर निगेटिव्ह रिपोर्ट्स आलेला आहे आणि लिव्हर फंक्शन टेस्ट ही नॉर्मल आलेली आहे. असे जर रिझल्ट हवे असतील तर तुम्ही अवश्य कृष्ण कल्याण आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालयाला भेट देऊ शकता. थँक्यू.